हॅलो हॅलो हॅलो. आणि म्हणून या ठिकाणी थोडं मॉनिटरला आवाज दे. वाढव, हा येऊ दे. तू देशील तेवढा कमीच आहे बस, आता भरपूर झाला. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी वैभव रसिक प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. श्रीकांत दादा बैकर दादांच्या माध्यमातून आमच्या विशाल दादांसाठी 200 रुपयाचा बहार दाखवा. आणि म्हणून चला करूया ना सुरुवात करूया ना. बुवा काय म्हणतात, काय म्हणतात? माझी घेडची चमचमती बाळ चला आता बोला तरी काय है ना, चमचमती बाळ. पण मी काय म्हणतो बाबा, आता मी बायता हा माझा बाबा ना, बाबू. अरे बाबून माझ्या बाऱ्या चांगली केल्या ना, है ना. हे बरोबर जोरदार टाळ्या होऊन जाते लांबरी म्हणजे काय माहितीये, बाय कशी आहे, चमचमती आहे, लाल कलरची टोपी. बाबू भले काला असू दे पण बाबू माझा. आज पण सांगताय बाबू भले आहे ना, दाढी थोडी थोडी कुठेतरी पिकली, काला असू दे, रंगान सावला असू दे, पण बाबू कोणाचा आहे. आणि बाबा या बाईशिवाय तर दुसरा कोणाचा पर्याय राहिलेला नाही. आणि आता घटस्फोटाचा पण विचार करायचा नाही तर मराल पावसात भिजून थंडीत कुडकुडून. म्हणून सांगताय बुवा विषय काय बघा. शाहीर म्हणतात की म्हणतात लाल 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 घालून टोपी लागली बनवासाला टोपी आणि शेती कुठं झुलताय काय हो. धन्यवाद, थँक्यू दादा. हो चला बुवा काय बरं म्हणतात की म्हणतात वाढ वडिलांनी शक्ती तुला जपला, मान्य आहे, बरोबर आहे ना. वाढ वाढल्यानं तेव्हा हाफ चड्डीवरची शक्ती तुला केला साहेब. पण वाढ वाढल्यानं शक्ती तुला नमन नाही केला केला काय रे बोराडे. वाढ वाढला केला. आज माझ्या बाबूत पण नाही केला, बरं वाटलं जरा. म्हणजे वाढ वाढल्याचे शब्द पाळतात बुवा. म्हणतात वाढ वाढलांची कला, मान्य आहे बुवा. वाढ वाढला पाळणा ना गायला तुमच्यासारखा. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खात या क्याळ बुवा. हो तिसऱ्या दिवशी सुसू पातळ नाही बुवा, तिसऱ्या दिवशी हातय पातळ जोबारा जो जो. तिसऱ्या दिवशी हातय पातळ. 3 दिवसाचा पॉर केल खाली काय खद्द वाला शाप खद्द होता ऐका. 3 दिवसाचा पॉर केल खाय. परत म्हणतात डोंगर हिरवा हिरवा गार नाही कोणाचा दार, काओ दिली ओ बाबा मला डोंगराचे. वाढ म्हणा लग्नाची गाणी गायला शक्ती तुझ्या गायला त्यांचं लग्न लावतो माझ्या भावाचं लावतो. विषय का आता बक्षिसा पोरानं लय आलंय. अरे भावान काय माहितीये, भावान थोडा चिंता मला काढला नाही तेवढा उत्तर देतो, पण भावानच काय बोलायला ठेवला नाही. भावाला माहिती कुठं बोलायला गेला आहे ना की नागरा सकट हॉलिडे असो आपल्याला. आणि म्हणून विषय कसा आहे बघा. जलसा ग्रुप अध्यक्ष स्वप्नील दादा भुवड दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे सायली कांबरे ताईंच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहादर पारितोषिक. दापोली दाभिळ पांगारी कुठे शोधू काना तुला फरमाईश आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे समीक्षा परशुराम माझ्या बहिणीच्या माध्यमातून 501 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे या ठिकाणी अभिजित खंदारे आमच्या प्रशांत दादांचे बंधू आहेत, दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा पारितोषिक फरमाईश आलेली आहे. वेटी झाली दादा तुझ्यासाठी. त्याचप्रमाणे कुमार शिवान सुदेश तांबट आमच्या नांदगाव तालुक्यातील आहेत, खेड तालुक्यात नांदगाव गावचे सुपुत्र दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचा पारितोषिक फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे बंधू मैत्री फाउंडेशन सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून लवकरच आम्हा दोन्ही शाहिरांचा सामना. कुठे गेलं ते सांगितले, पुढच्या वर्षी आम्हालाच ठेवा ना. दुसरा बोवा आणायचा, संसार मोडायचा. नवऱ्याला आम्ही जास्त काय त्रास देणार नाही, काळजी करायची. संसार मोडायचा, जोडी हीच. आणि म्हणून बक्षीस आलं. हा त्याचप्रमाणे मैत्री फाउंडेशन सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून लवकरच आम्हा दोन्ही शाहिरांचा सामना या रंगमंचावरती असणार आहे. अध्यक्ष सन्मान्य दीपेश दादा शेडगे, सेक्रेटरी शैलीदादा शिगवण, खजिनदार अविनाश दादा खोचरे
आणि मित्रांनो ह्या कार्यक्रम सहखजिनदार कल्पेशदा भुवन आणि कार्यक्रमाचं निमित्त काय आहे तर वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम या आणि शालेय शिक्षण संस्थेच्या निधी उभारण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे सासरे राजू माने यांचे वर्गमित्र आमचे साहेब चेतनदास सावंत आणि शांताराम माने आणि राजू माने यांचे वर्गमित्र साहेब या ठिकाणी चेतनदास सावंत साहेबांच्या ओळखीनं आमच्या या ठिकाणी बोलणं झालं होतं. श्री आपटोबा ग्रामदैवत ग्रामस्थ मंडळ बोंडिवली आयोजक सन्मान्य अध्यक्ष माऊली राजारामजी भोवड साहेब, सेक्रेटरी सचिनजी मोरे माऊली, खजिनदार चेतनजी सावंत माऊली, उपाध्यक्ष सुभाषजी जीवन माऊली, उपसेक्रेटरी सचिनजी साळवी माऊली, उपखजिनदार विजयजी घडवणे माऊली, त्याचप्रमाणे रवींद्रजी साळवी माऊली, गोपीनाथजी जगदाळे माऊली, विठ्ठलजी शिगवण माऊली आणि प्रवीणजी साळवी माऊली या माझ्या सर्व आजच्या या यजमानांना आणि ग्रामस्थांना या ठिकाणी शाखी विमानाचा मोजा करतो मित्रांनो. तर चारकोपचा बादशाह कौशल किशोर जाधव दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. होय होय. आणि त्याचप्रमाणे दर्शना धनराज सिलगर कोल्हापूर आणि काही खास रत्नागिरीतल्या आहेत. म्हणजे कसं आहे बघा, कोकणची कन्या आज घाटावरती आपला संसार करत ताईंच्या माध्यमातून 151 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सूर्यकांत मोरे साहेबांच्या माध्यमातून 251 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आदित्य संजय मोरे यांच्याकडून तुकाराम गंगाराम मोरे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे तालुका मानगाव गाव नाईटने नाव आहे जश डवले दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर मित्रांनो या ठिकाणी कोकणाचं गाणं पहिलाच घेतो, काय काळजी करायची नाही. कोकणकर राकेश दादा अब्दुल दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. अद्विक भुवड दादांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक. सचिन दादा मोरे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. काळकाई देवी क्रिकेट संघ बोंडिवली या माझ्या क्रिकेट संघाच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे डान्सर अंतरा तेलप ताईच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आणि सुभाष जमल माऊली साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. तर मित्रांनो कोकणाचं गाणं पहिलंच घेणार आणि सुरुवात करतो, पण विषय काय महत्वाचा मुद्दा प्रश्न उत्तरासाठी. शाहीराने आजही माझ्या विषयाचं उत्तर दिलं. शाहीर तुम्हाला चांगलंच माहिती, मी तुम्हाला काय सांगितलं, बाप दाखवणे श्राद्धकाल करणार राजेश बुवा नाही बुवा. आजही तुमचा प्रयत्न चुकलेला आहे भाऊलं. आजही शाहीर माझ्या विषयाचं उत्तर चुकलेलं आहे बुवा. हा पहिला मुद्दा शाहिरांचा विषय की शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नागर धर, म्हणजे तुला तुझ्या स्वतःच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला वरदान कोणी दिलं ते सांगा. तर शाहीर पुन्हा एकदा शाहिरांना वारंवार उत्तर देतोय, बाबू माझा नाहीच म्हणताय चुकला. पण शाहीर आज पुन्हा एकदा माझ्या आपटोबाच्या साक्षीनं, माझ्या बोंडिवली गावच्या ग्रामस्थांच्या साक्षीनं, माझ्या रसिक मायबापांच्या साक्षीनं तुमच्या विषयाला पुन्हा हात घालतो. उत्तर आहे का मित्रांनो? तर नांगरी बळीराजाला दिलेलं वरदान कोणी होतं तर शाहीर हे वरदान दिलं होतं भगवान दत्तात्रयांचे अवतार महायोगी गुरु गोरक्षनाथ यांनी दिलं होतं. ते वरदान जे दिलं होतं ते वरदान दिलं होतं भगवान दत्तात्रयांचे अवतार महायोगी गुरु गोरक्षनाथ यांनी ते वरदान दिले होतं. कथेचा संदर्भ असं सांगतोय की द्वापार युगानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा अवतार संपला आणि कलियुगाची सुरुवात झाली तेव्हा पृथ्वीवरती दृष्ट शक्ती तंत्र मंत्र आणि वाईट पिशाच्य बाधा वाढू लागल्या होत्या. शेतकरी म्हणजे बळीराजा जेव्हा शेतात कष्ट करायचा तेव्हा त्याला त्याच्या बैलांना अनेक दृष्ट प्रवृत्तींचा त्रास व्हायचा. हे पाहून स्वतः गोरक्षनाथांनी शेतकऱ्याच्या रक्षणासाठी त्याला कोयती आणि आकडी म्हणजे नांगराची काठी आणि लोखंडी कडे कमरेला बांधण्याचा आणि शेतात नांगर धरण्याचा सल्ला दिला. गोरक्षनाथाने आपल्या मंत्रशक्तीने हे साधे लोखंडी अवजार अभिमंत्रित करून वरदान दिले की हे बळीराजा जोपर्यंत ही कोयती आणि आकडी तुझ्या कमरेला असेल तोपर्यंत कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती भूत पिशाच किंवा काळी जादू तुझ्यावर आणि तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांवर तुझ्या लाडक्या बैलांवर कोणत्याही पद्धतीचा वाईट परिणाम करू शकणार नाही. शाहीर हे माझ्या वाचनातून गेलेलं तुमचं उत्तर आहे. शाहीर दुसरी बाजू हा नाही पटला तर दुसरा देतोय. ऐका विषय दुसरी बाजू शाहीर काय आहे. श्री विष्णूचा अवतार शेषनाग या शेषनागाचं वरदान शेतकरी बळीराजाला आहे. विषय असा आहे तिसरी बाजू की ज्याप्रमाणे गणपतीच्या कमरेला शेषनाग असतो त्याचप्रमाणे शेतकरी शेतात काम करत असताना कमरेला कोयती बांधण्यासाठीची आकडी बांधतो ते शेषनागाचं प्रतीक आहे. म्हणजे त्या शेतकरी बळीराजाला श्री गणेशाचे सुद्धा वरदान आहे. शाहीर आता बाबा माझ्या तुला 2-2, 3-3 उत्तरात दिलंय.
मला कसं म्हणता अरे हो म्हणा तसा शाहीर तुम्हाला आजही 3 बाजू दिल्या जर योग्य असेल तर मला माहिती आहे तुम्ही काय खोटा बोलणार नाही बुवा योग्य असेल तर योग्य म्हणा बुवा आणि म्हणून चला वाडावानंद शक्ती करा म्हणून बुवा म्हणतात फरमाईश आणलेली आहे कोकणच्या गाण्याची थोडा आवाज वाढवा रे मित्रांनो आजचं आयोजन आहे रत्नागिरी जिल्ह्याचं म्हणायचं आहे रत्नागिरी ही माझी नवरत्नाची खान कलगीत रानम कला ही महान शिमगा हा भारी त्यात नाचे संगसूर मायाळू माती शिवाला नवी हुर हुर खेड दापून मंडन गड चिपळून गोगर संगमेश्वर अरे रत्नागिरीला राजापूर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर ओ शिवरायाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर घर पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर घर साक्षात तुझ्या स्वामींदर साक्षात तुझ्या स्वामींदर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर आज टोपीचा विषय बुवा अजून पण तुम्ही असं म्हणता टोपी तुमच्यामुळे घातले नॉनसेन्स खोटा बोलता टोपी तुमच्यामुळे घातलेली नाही बुवा समाजाच्या साक्षीनं खंडाळ्यात आपला कार्यक्रम झाला तुम्ही म्हणता लाज वाटते लाज नाही म्हणून घातली बुवा पण दुसरा विषय बुवा काय म्हटले काय मग अशी म्हटलं जल्ल्या चाली म्हणतात कुठनं आणतात बुवा यालाच राजेश बुवा म्हणतात बुवा लोकांना काहीतरी बुवा नवीन देतो आणि म्हणून बुवा त्यांचा घेतो लक्षात घ्या बुवा आहे ना आणि शाहिरांचा शाहिरीने मला सांगितलं की शाहीर म्हणतात बुवा मला गाण्याचा भाग तुम्ही द्यायला पाहिजे एवढ्या सोंडावरचा शाहिरांचा गाण्यामध्ये बुवा म्हणतात चाल होती अरे सारी दुनिया प्यारी पर तू है सबसे प्यारा तेरे लिए जीना क्या मरना क्या दोबारा सुंदर विषय होता बुवांचा अरे कोकणात माझं गाव त्या गावात माझं घर त्या हो घराच्या मकरात शोभेल माझा लंबोदर शाहीर गाण्याचा भाग येतोय म्हणायचं आहे का लक्ष असावं बघा विषय कसा आहे अहो चतुर्थीच्या सणाला जातो सजवी तो घरदार त्या या चतुर्थीच्या सणाला जो तो सजवी तो घरदार मग गणरायाच्या आगमनासाठी आतुर कोकणकर गणरायाच्या आगमनाला आतुर चतुर्थीच्या सणाला जो तो सजवी तो घरदार चतुर्थीच्या सणाला जो तो सजवी तो घरदार गणरायाच्या आगमनाला म्हणतात चमचमते बाय आता बाय बाबूला काय म्हणते विषय आहे पहिला विषय गातोय बुवा नवरा बायकोचा म्हणायचा आहे काय लक्ष असावं विषय काय बाय बुवा का म्हणतात चमचमती बाय
माता बाई बाबूला काय म्हणते विषय ऐका. अरे शंभू महादेव मोठा जाती 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 त्याची अर्धांगीण पार्वती पतीचं यरवाण्याची सती नाही डोंगरावर काय माहितीये का. भावाला जरा बोललो असतो बघा, पण भावाच काय बोलला नाही मग तेवढा है ना. बारी चांगली केली बोलणी. आता कसा माहिती विषय सर आपल्या वाकड्यात कोण जात नाही तर उगाच कशाला कळ काढा है ना. आणि अंगावर कल ओढून द्या. विषय कसा बघा. पहिला विषय काय आहे. बायको काय म्हणते नवऱ्याला, ही बाय काय सांगते बाबूला विषय का, की आपल्या संसाराला म्हणतात कुणाची नजर लागली. अरे बाबू हजबंड, आपल्या संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि ती नजर लागू नये म्हणून देवाला नवस केला. नवस कसा आहे ऐका. तो नवस आता फेडायचा आहे पण मित्रांनो. आता ऐका, गटारी पण त्याची जवळ येते आहे ना. गटारी विषय कसा म्हणजे मग ऐका. गटारी घातलं देवाला साकड याची मोडायाकड. अरे घातलं देवाला साकड याची मोडायाकड. अन्न देऊन मी रोकड. सावंतसाहेब अहो अन्न देऊन मी रोकड कापाया काला बोकड. बोकड कसा गाडी शिवानी बघा बोकड कसा आहे ना. रगी सांगते काल्या रंगाचा. म्हणून बायको काय म्हणते घातलं देवाला साकड याची मोडायाकड. घातलं देवाला साकड याची मोडायाकड. अन्न देऊन मी रोकड कापाया काला बोकड. अन्न देऊन मी रोकड कापाया काला बोकड. तिसरी हरी या वर्षाची मित्रांनो ट्रेंडिंगला चालणारी गवळण आहे. त्या गवळणीची फरमाईश दिली आहे. कारण मित्रांनो रात्र थोडी शंक पार वेळेला बंधन आहे. वेळ पण जागेवर चालले. फरमाईश होता तर फरमाईश आहे या वर्षाची गवळण. म्हणून श्री हरी माझा श्री हरी कस समजावू या मनाला. श्री हरी माझा श्री हरी कस समजावू या मनाला. वेडी तुझी राधाराणी वाट पाहत वृंदावनी गेला का तू सोडून मला. अरे कुठे शोधू का तुला गेला का तू सोडून मला. कुठे शोधू का तुला.
गवण शाहिरांची गवण विषय होती हा दारा दादा दारा दादा दादा दारा ला 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 हो बुवा गवळचा भाग सांगा बघा शाहिरांची गवळ लागलाय भलत तुलाही गुळग अग डोळ्यात कशी गेली या धुळग आता रडू नको नको दोन्ही हातानं चोलग विषय गवळीचा संभाषण राधेचा आणि गाण्याचं चोलग काय काय चोलग वाद्यास गावलं मेलं गावलं गाणं चोलग काय बुवा गमतीचा विषय सांगा बघा तुमच्या उत्तर म्हणून म्हणायचंय अरे राधेने तुझं या शोधलंय मुळरा या राधेने तुझं शोधलंय मुळरा बघ प्रीतीची तुला लावून खुळलं हातात लागणारे नाही नाही तुझा होईल घोळ हाती लागणारे नाही तुझा होईल घोळ अरे राधेने तुझा हे शोधलंय मुळरा बघ प्रीतीची तुला लावून खुळलं हाती लागणारे नाही नाही तुझा होईल घोळ वेळेचं बंधन आहे वेळ पण जागावर चालले तसंच या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा राहून गेला की साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ यावर्षी पुन्हा एकदा किशोरदादा साळुंके निर्मित पुन्हा एकदा यावर्षी मित्रांनो गण आपल्या भेटीसाठी येत आहे नवीन एक आगळा वेगळा विषय आपल्या भेटीसाठी येतोय तर सर्वांनी मित्रांनो निश्चित त्या गाण्याला भरभरून प्रेम द्या आता शाहिरांचा दुसरा विषय होता आहे ना चल हट बघ बाजूला कुठली आली ही लावसट कुठली आली लावसट ही हाय ती पुन्हा वाटीला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती तुम्ही कोयत्याने तुम्ही हिला आणि बुवा आणि शाप खंडणी करून टाकीन बुवा आणि म्हणून शाहीर रात्र थोडी आणि सोंगपार वेळेचं बंधन आहे वेळ पण या ठिकाणी जागेवर गेलेले मग चेक फरमाईशा दिले एका मुकड्यात घेताना बारी या ठिकाणी संपवतोय म्हणून म्हणायचंय वेळी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी वेळी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी पाहुणी तकले काना लवकर जरा तू ये रे मनी धरू नको असरा रे राधेसाठी येशील का सागरे मनी धरू नको असरा रे राधेसाठी येशील का सागरे मनी धरू नको असरा सन्मानी रवींद्र साहेब साहेब शाहीर बारी चांगली साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वराज स्वप्नील पाटील जिज्ञा विकास जगदाळे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे प्रकाशजी चिपटे माऊली यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे त्याचप्रमाणे सानिका पिंपळकर दापोली विरसई ताईंच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा या ठिकाणी माझ्या या गोंडवली गावच्या ग्रामस्थांचं आभार मानतो जी काही वेळी आपली सेवा केली असेल आपल्याच देखील समजून ही चुकभूल पदरात घ्याल अशा आशा बाळगतो शाहीरला देखील त्यांच्या दुसऱ्या फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि शाहीर तुमच्या यशामध्ये अजून भर पडेल अशा आशा बाळगतो आणि नटेश्वराची प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या संरक्षणाची सभा या ठिकाणी संपण्याची जाहीर करतो बोल सिंगल गजानन